तुम्हाला आपले या कथा बघायला आवडत असतील तर व्हिडिओंना लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजेच असे नवनवीन कथा मी तुमच्यासमोर नक्की आणत जाईल. भाग 3. घरात लग्नाची चर्चा. सिंग परिवारात करण आणि त्यांची पत्नी रेणुकाच्या लग्नासंबंधित गप्पा करत होते. करण त्यांच्या पत्नीला सांगू लागले, रेणुकासाठी माझ्या पाहण्यात एक मुलगा आहे, पण त्यांना विचारू की नको थोडी मनात शंका आहे. त्यांची पत्नी म्हणाली, असं का? कितीही केलं तर आपण मुलगीवाले, स्वतःहून तर विचारलंच पाहिजे ना. अजून किती दिवस ठेवणार हे ओझं माझ्या डोक्यावर. लग्न करून काढा तिला एकदाची घराबाहेर. आता तर दिवसेंदिवस तिचा स्वभाव खूपच तापट होत चालला आहे. निदान सासरी जाईन तिथे तरी ठिकाणावर येईल. करण काहीतरी विचार करत म्हणाले, अगं हो गं, तोच विचार करत आहे मी. ज्या कंपनीत जॉबला आहे तुला तर माहीतच आहे, त्या कंपनीचा मालक यशवंत हा माझा मित्रच आहे. अगदी लंगोटी यार. त्याचा मुलगा आकाशसोबत मी रेणुकाचं लग्न घडवून आणण्याचा माझा बेत आहे. पण यशवंतला विचारावं लागेल. मला खात्री आहे तो नाही म्हणू शकत नाही. पण आकाश आणि त्याची आई यांना जर त्यांच्या बरोबरीचे स्थळ पाहायचं असेल तर. करणची पत्नी म्हणाली, डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? रेणुकासारखी एवढी डोक्याने सनकी मुलगी एवढ्या कंपनीच्या एकुलते एक वारसदाराची पत्नी करायला चालले का तुम्ही? मग माझी मुलगी प्रीती, हिला काय झालं? तिला का नाही देत एवढ्या मोठ्या घराण्यात? यशवंतराव म्हणाले, प्रीती अजून लहान आहे, फक्त 18 वर्षांची, आणि आकाश 28 वर्षांचा आहे. प्रीतीपेक्षा एवढ्या 10 वर्षांनी मोठ्या मुलाला तू द्यायला लावतेस मग काय? रेणुका 23 वर्षांची आहे, तिच्यापेक्षा फक्त 5 वर्षांनी मोठा आहे. तो रेणुका त्याला योग्य बसेल. अगं एवढ्या मोठ्या घराण्याशी आपले संबंध राहतील हे तर तू लक्षात असू दे. पुढे जाऊन आपलाही फायदा होऊ शकतो. करणची पत्नी जेमतेम आकाशसाठी रेणुकाला द्यायला तयार झाली. पण आता यशवंतराव आणि त्यांच्या पत्नीशी बोलणे जरुरीचे होते. सकाळी 9 वाजताची वेळ. त्या दिवशी रविवार होता. आकाश आणि यशवंतराव यांची सगळी फॅमिली डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते. तेवढ्यात यशवंतरावांचा घरातील फोन वाजतो. आकाशची आई फोन उचलते आणि म्हणते, हॅलो. तिकडून आवाज येतो, वहिनी मी करण बोलतो आहे. यशवंत घरी आहे का? असेल तर फोन द्या ना प्लीज. त्यांच्या पत्नीने सांगितले, करण भाऊजींचा फोन आला आहे. यशवंतरावांना आश्चर्य वाटले. अरे, त्याचा इथे कधी फोन येत नाही. घरी काय काम असेल एवढे अर्जंट? आणि आज तर रविवार सुट्टीचा, तो घरीच असणार असं म्हणत त्यांनी फोन रिसीव केला. हॅलो, बोल करण. हॅलो यशवंत, मला तुला भेटायचं आहे. अरे अचानक? आपण तर दररोज भेटतोच. हो, ते कामामुळे भेटणं हे वेगळं आहे. बरं, तू इथे माझ्या घरी येऊ शकतोस भेटायला? असंही तू कधीच येत नाही, तुझ्या कामानिमित्त तरी ये. सध्या तू मित्राला विसरलास यार. कधी येत नाहीस माझ्या घरी. तुझ्या घरी मला कधी बोलवत नाहीस वहिनींच्या हातचा चहा पिण्यासाठी. बरं ये घरी, आता मी वाट पाहीन. यशवंतरावांनी आपल्या बायकोला सांगितलं, माझा मित्र येतोय बऱ्याच दिवसांनी, जेवण करूनच पाठवूया. म्हणून स्वयंपाकाचं बघ. आकाशची आई म्हणाल्या, ओके, येऊ तर द्या, तयारच ठेवते मी स्वयंपाक. आकाश म्हणाला, डॅड आपल्या कंपनीत मॅनेजर म्हणून आहेत तेच काकांना? यशवंतराव म्हणाले, हो, पण मॅनेजर फक्त तिथे कामापुरता, नंतर माझा जिवलग मित्रच राहील. ओके डॅड, तुम्ही बोलत बसा दोघे मित्र, मी जातो माझ्या कामाला. ओके बेटा, जा. यशवंतराव म्हणाले. सकाळी 11 वाजेपर्यंत करण यशवंतरावांच्या घरी आला. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा होतात. मित्रही असला तरी करणची हिंमत होत नव्हती मुलीच्या संबंधीबाबत बोलण्याची. कारण त्याच्या घरापेक्षा यशवंतरावांचं घर हे खूपच मोठे आणि प्रशस्त होते. प्रत्येक वस्तूंवर श्रीमंतीची झलक दिसत होती. म्हणून त्याला बोलणे म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखे होईल. मित्राची बायको काय म्हणेल ही भीती म्हणून करणने न बोलणं पसंत केलं. सहज इकडच्या तिकडच्याच गप्पा मारत राहिला. शेवटी यशवंतराव करणला म्हणाला, काय तुझ्या मुलाबाळांचं कसं काय चालू आहे? तुझ्या मुली तर लग्नाच्या झाल्या असतील ना? करण म्हणाला, हो, यावर्षी मोठ्या मुलीचं रेणुकाचं लग्न करायचं आहे. त्यासाठी वर संशोधन चालू आहे, पण मनाला पटेल असं स्थळ मिळत नाही. यशवंतराव म्हणाले, हो का? एवढी झाली तुझी मुलगी? ती लहान असताना वहिनींचं निधन झालं तेव्हाच पाहिली होती मी. खूप गोड मुलगी आहे होती तुझी. हो ना, असं म्हणून करणने खिशातून रेणुकाचे फोटो काढून दाखवले. हे बघ, ही अशी आहे. यशवंतने फोटो हातात घेतला. फोटो बघून यशवंत म्हणाला, खूप देखणी आहे तुझी मुलगी. अरे, मग तिच्यासाठी मुलगा शोधतोय?
तुला तुझ्या मित्राचा मुलगा आकाश का नाही दिसत? का तुला पसंत नाही? अरे तू मुलीचा बाप आहे. स्वतःहून थोडं मुलीच्या बापासारखं मला तू विचारून पहा ना की माझ्या मुलीसाठी तुझा मुलगा मला पसंत आहे. माझी मुलगी पाहायला तुम्ही या. हे पण शेवटी तू मलाच सांगायला लावलंस. हां, खूप शहाणा आहेस तू. बरं बाबा, मीच तुला माझ्या मुलासाठी तुझ्या मुलीची मागणी घालतो. बोल, माझा मुलगा आकाश तुला जावई म्हणून पसंत आहे का? शेवटी आम्हाला सून घरात आणायची घाई झालेली आहे. तर तुलाच आम्ही विचारतो, बोल. तो बोलला, यशवंत, मला अजून लाजवू नकोस. आपण मित्र जरी असलो तरी तुझ्या आणि माझ्यात खूप फरक आहे. तू एक फेमस बिझनेसमन आहे आणि मी एक क्षुल्लक मॅनेजर, तुझ्या कंपनीत काम करणारा. माझ्या गरिबाची मुलगी तू तुझ्या मुलाला कशी? यशवंत म्हणाला, हे बघ, तू गरीब राहा की श्रीमंत, आम्हाला तुझ्या परिस्थितीशी घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आमच्या होणाऱ्या सुनेशी गरज आहे. मुलाला मुलगी आणि तुझ्या मुलीला माझा आकाश आवडला की बस, पुढचे काम करण्यास आम्ही मोकळे. करणला काय बोलावे सुचेना. तो उठला. हे फोटो घे. आकाशला व वहिनीला दाखव. त्यांनाही मान्य असेल तर तुम्ही सगळे माझ्या पोरीला बघायला या आणि मला माफ कर. मी त्यासाठीच इथे आलो होतो, पण माझी हिंमत झाली नाही. यशवंतरावांनी त्याचे हात हातात घेतले आणि सांगितले, हे बघ, मी तुला स्पष्ट सांगतो, तू फक्त कंपनीत मॅनेजर आणि माझ्या आयुष्यात तू माझा कायम जिवलग मित्रच असणार. आपल्या मुलांचे लग्न एकमेकांशी झालं अगर नाही झालं तरीही आपल्या नात्यात एवढासाही दुरावा येणार नाही, हे तू लक्षात असू दे. करणच्या डोळ्यात पाणी आले. धन्यवाद मित्रा, मला माफ कर. नाही यशवंत, आकाश लाखात एक मुलगा आहे. असा मुलगा सापडणे शक्य नाही. पण काय पण? तुला तुझ्याबरोबरचे स्थळ पाहिजे असेल. मी कितीही केलं तर तुझा मॅनेजर, तुझ्या मुलासाठी माझी मुलगी. यशवंतराव करणला म्हणाले, हे बघ, आम्हाला मुलगी हवी आहे, आमची सून. तुझं घर, तुझी परिस्थिती नाही. आणि हो, मुलगा आणि मुलगी दोघांनी एकमेकांना पसंत करतील तरच त्यात आपण दोघेही मुलांवर बळजबरी नाही करणार. ओके, बरं, निघतो मी. करण असे म्हणून उठला. यशवंतराव त्याला म्हणाले, हो, मी तुझ्या मुलीचा फोटो आकाशला दाखवतो. त्याला सांगून लवकरच आम्ही मुलगी बघायला येऊ. करण निघून गेल्यावर त्यांनी आकाशच्या आईला सांगितले, बघा, तुम्ही खरे होम मिनिस्टर आहात. तुमचा उत्तराधिकारी निवडण्याचा हक्क तुम्हालाही आहे. फोटो बघा. आकाशची आई म्हणाली, हो, हे तर आहेच. बघू फोटो. त्या फोटो बघतात आणि सांगतात, अहो, मुलगी तर अगदी नक्षत्र आहे. किती सुंदर आहे तुमच्या मित्राची मुलगी. मला खात्री आहे आकाशला पाहता क्षणी आवडेल. आकाशची आई फोटो घेऊन आकाशच्या रूममध्ये गेली आणि सांगितले, अरे आकाश, बघ, तुझ्यासाठी स्थळ चालून आलं आहे. बघ या फोटोत मुलगी कशी वाटते तुला. आकाश लॅपटॉपमध्ये फाईल तयार करण्यात अगदी गर्क झाला होता. आई काय सांगते आहे त्याने ऐकलेच नाही, फक्त असे करून दिले. आकाशची आई फोटो ठेवून तिकडनं निघून गेली. आकाशच्या आईने फाईलीत कागदांच्या पसाऱ्यात फोटो ठेवला होता. आकाशने सगळ्या फाईली गोळा करून ठेवून दिल्या. त्या कागदाच्या रद्दीत तो फोटो पण कुठेच टाकला गेला. रात्री सगळेजण एकत्र जेवताना आकाश शांतपणे जेवत होता. त्याच्या डोक्यात काहीतरी कामाबद्दल विचार चालूच होते. म्हणून आकाशची आई आकाशला म्हणाली, काय मग बेटा, मुलगी आवडली ना? आवडायलाच पाहिजे. खरंच किती देखणी वाटते. फोटोत आकाश म्हणाला, कुठला फोटो? मी नाही पाहिला. त्यांना वाटले याने पाहिला असेल फोटो, पण सांगायला लाजत असेल. यशवंतराव म्हणाले, ओके, आपण उद्याच जाऊ मुलगी बघायला. तू प्रत्यक्ष मुलगीच पहा. आवडली तर हो म्हण, नाहीतर नको. तुला बळजबरी नाही करणार. पण डॅड, मला अजून लग्न नाही करायचं. मला अजून माझा बिझनेस खूप वाढवायचा आहे. यशवंतरावांनी थोडा विचार केला आणि सांगितले, हे बघ, मी करणला सांगितले आहे तर उद्या आपण मुलगी बघायला जाऊ. वाटल्यास सांगू नंतर काहीतरी कारण. पण अगोदर चल तर खरे. असे म्हणून आकाश मुलगी बघायला जायला तयार झाला. आई, डॅडचा पण नाद मिटेल म्हणून. बघू पुढे आता काय घडतं ते. आकाशला मुलगी आवडते का? बघूया पुढच्या भागात.